अरे नको नको पाणी डोळ्यात जातंय. बाळा हात तिला घालायचे मला नाही. बर्गमॅन 90 क्रॉस. एलिफंट बाथिंग. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जंजल चॅनलवरती. तर कुर्गमधला आपला आजचा हा सेकंड लास्ट दिवस आहे आणि सेकंड लास्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शेवटचाच, कारण उद्या आपण इथून डायरेक्ट जाणार आहे. स्कूटी देखील आज आपल्याला हँडओव्हर करायची आहे, त्यामुळे आजचा हा दिवस आपला शेवटचा असणार आहे. आणि पहिल्या दिवशी आपली जी गोष्ट अपूर्ण राहिली होती तीच गोष्ट पूर्ण करायला आज आम्ही निघालोय. आय होप की तुम्ही आतापर्यंत ओळखलं असेल, नसेल ओळखलं तर दुबार एलिफंट कॅम्पला एलिफंट बाथसाठी आपल्याला जायचं आहे तिकडे. आणि आपल्याला हत्तीला आंघोळ घालायची आहे, त्यासाठी ज्यासाठी अट्टहास केला होता कुर्गचा. ठीक आहे, तर आता कसा सिनेरिओ आहे सध्या की 9:30ला सकाळी ते चालू होतं आणि इथून आपल्या होमस्टेपासून ते 45 मिनिटच्या अंतरावरती आहे आणि आम्ही ऑलरेडी थोडं 10-15 मिनटं पाठी चाललो आहे. सो क्विक सेटअप करू आणि पटपट निघू. आपण फिरायला जरी आलो असलो तरी ह्या गोळ्या मिस करून चालत नाही आपल्याला, त्याची काळजी प्रतीक्षाने पुरेपूर घेतलेली आहे. मी जर एकटा असतो तर माझ्या लक्षातच राहत नाहीत खायला. तर आजचा आपला 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी आपल्या स्कूटीचं किलोमीटर झालेलं आहे 314. आणि मला असं वाटतंय की आपण स्कूटीत देईपर्यंत अराऊंड 400 किलोमीटर या 4 दिवसात आपण इथल्या इथे स्कूटी चालवलेली असावी. बसली? चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. सेम पिंट झाला आपला. मोबाईल मध्ये नीट बसलाय ना रे? थांब बघतो. हां, बसलाय. सकाळचे आत्ता 8:45 वाजले तरी थंडी बऱ्यापैकी आहे इकडे. आणि तुम्ही जर इकडे आलात गाईज आणि कुर्गमध्ये जर होमस्टे घेताय आणि तुम्हाला जर AC शिवाय झोप लागत नाही, तशी इकडे थंडी असल्यामुळे बऱ्याच ACची गरजही लागत नाही. त्यामुळे बरेच होमस्टेवाले त्यांच्या घरामध्ये AC इन्स्टॉल करत नाही आहेत. आणि कधी कधी काय होतं, काही लोक तुम्हाला समोरून सांगतात की बाबा आमच्याकडे AC नाही आहे कारण इथे गरज पडत नाही, पण काय लोक सांगत नाहीत तुम्हाला. पण जर का तुमची सवय असेल, तुम्हाला AC शिवाय झोपच येत नसेल, तर तुम्ही अगोदर होमस्टे बुक करण्याच्या आधी कन्फर्म करा की बाबा तुमच्याकडे AC आहे की नाही. अवघडच आहे बाबा इथे लोकांचं. कळतो इथं घर एवढ्या लांब ट्रान्सपोर्ट पण कुठे आहे. आपण नवीन आहे नाही, ते आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टी इन डिटेलमध्ये की बाबा कुठून गाडी मिळते, काय मिळते. आपल्याला फक्त सध्या काय दिसतंय की रस्त्यावरती चालणारी लोक किंवा गाडीसाठी वाट बघणारी लोक. बघा, आत्ताच ट्रान्सपोर्टचं नाव काढलं आणि बसमध्ये लोक चढताना उतरताना दिसले आपल्याला. अरे रे 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 रे. इथे टर्न्स खूप आहेत ना, त्यामुळे समोर येणाऱ्या गाड्यांचा लवकर अंदाज येत नाही, त्यामुळे एकदम सावधगिरीने चालवावं लागते. रोड खूप चांगले असल्यामुळे इकडे पुढं आपलं कधी स्पीडवर कंट्रोल राहत नाही म्हणत. बट एकदा पण ऑन रोड आलं की आपल्याला सगळ्याच गोष्टीचं कॅल्क्युलेशन करूनच मग थ्रोटल द्यावं लागतं. बर्गमॅन 90 क्रॉस. मी म्हणतो अंकलला विचार, ओळखलं का? म्हणजे हेल्मेट ठेवितच. हा. पाणी थंड असेल का? ऑफकोर्स, सकाळी तर अजून थंड असणार आहे पाणी. वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल, पण समोर बघा. नाही का एवढं थंड? उबळ आहे पाणी, उबाळ.
बाळा माझा हात धर फक्त, हां नाही तर त्या दिवशी लागलेलं आता कुठे बरं झाले, परत लागायचं मला. मला वाटलं होतं पाणी खूप जास्त थंड असेल, पण नाही आहे थंड लकीली. आणि त्यांनी असा हा वॉकवे तयार केला जायला, म्हणजे मातीने भरलेल्या, माती नाही म्हणता येणार, खडीने भरलेल्या गोण्या टाकले, ज्यावरून हे आपल्याला क्रॉस करायचं आहे एवढं. तर हिचं नाव विद्या आहे आणि तिला आता आंघोळ करायला घेऊन चाललेत खाली. हे मराठी आवाज खाण्यावरती पडतात इकडे. तिला पण मजा येते ना, असते कसं. तिला झोपवतील ना, तिला हे करू. झोपवते झोपवते. अरे नको नको, पाणी डोळ्यात जातंय. येडी नको. झोपवते झोपवते. अरे नको नको, पाणी डोळ्यात जातंय. येडी नको. झोपतोय तो. थांब थांब पडेल तो. अरे आराम से, पानी आंख में जा रहा है उसके. आम्ही आता जिला आंघोळ घालतोय तिचं नाव आहे विद्या. बाळा हात तिला घालायचे, मला नाही. हत्ती देखील एकदम आरामात झोपले तिथे, कारण त्यांचं तर डेलीचं रुटीन आहे. ह्याला घासतायत. कायला घासतायत त्याला. हा घास ना तू सुद्धा. नाही नाही, ही त्यांचीच मुलं आहेत. अच्छा. कुर्गला येण्यामागची तशी बरीच कारणं होती. त्यातलं एक मेन कारण म्हणजे हत्तींना आंघोळ घालायची. आणि जेव्हा आम्ही इथे पोहोचलो, ती मुवमेंट खरंच खूप स्पेशल होती. मोठे मोठे हत्ती समोर उभे होते, पण इतके शांत आणि फ्रेंडली. त्यांना त्यांच्या सोंडेने पाणी उडवताना बघून एक वेगळीच फिलिंग येत होती. लहानपणी टी व्हीवर जे पाहायचो त्या स्वतः एक्सपिरियन्स करत होतो. पण हा मोमेंट इतका सोपा नव्हता. पहिल्या दिवशी आम्ही इथे थोडं उशिरा पोहोचलो आणि कळलं की हत्तींना सकाळी फक्त 9 ते 10च्या मध्येच आंघोळ घालतात. आणि त्यावेळेला खरंच खूप वाईट वाटलं, कारण हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी मेन रिझन होता कुर्गला येण्याचा. मग ठरवलं काही झालं तरी दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं. आणि शेवटी आज तो क्षण आला. आणि त्या क्षणी वाटलं कधी कधी प्लॅन मिस होतो, पण जर तुम्ही पुन्हा ट्राय केलं ना तर तो मोमेंट अजून स्पेशल बनतो. हा आमचा कुर्ग ट्रिपचा शेवटचा व्हिडिओ आहे, पण हा एक्सपिरियन्स आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्हाला याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर एकदा तरी कुर्गला आणि इथे आल्यावर दुबार एलिफंट कॅम्पला नक्की या. असं वाटलं की महाराष्ट्रीयन बॅच आमच्यासोबत सोडली की काय, सगळे मराठी लोक पाठवत होते. समोर हा माणूस दिसतो तुम्हाला. हत्तीनं जर आंघोळ घालायची असेल तर तिथे 300 रुपयाची पावती फाडावी लागते आणि तिथून मग असं इथे खाली जावं लागतं. आणि अनलिमिटेड किती टाइम तुम्ही थांबू शकता, जोपर्यंत त्यांचा टाइम आउट होत नाही तोपर्यंत. येस, असं नाही की 10 मिनिट्स 15 मिनिट्स असं नाही. आणि तिथे 2-2, 3-3 हत्ती एका वेळेस येतात. तुम्ही कुठल्याही हत्तीला जाऊन घालू शकता आंघोळ. हां. आणि एक गोष्ट मला आवडली की ती लोक विचारतात पण की तुम्ही हत्तीनं आंघोळ घातली आहे का, असं विचारतात, कन्फर्म करतात. म्हणजे 300 रुपये पूर्णपणे वसूल करून घेतात ती लोक पण. बरं आहे ना, उलट असं नाही की आपण वेस्ट तो अंगावर पाणी टाकतो. हा विद्याचा आहे ना. थँक्यू 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 थँक्यू. तर आम्ही आता जस्ट दुबार एलिफंट कॅम्पमधून निघतोय. खरं तर कुर्गमध्ये आम्ही ज्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड होतो ना, तीच गोष्ट करून आता बाहेर निघालोय. म्हणजे आम्ही खूप फुटेज वगैरे बघितलेलं की लोक छान प्रकारे अशा हत्तीनं आंघोळ घालतात आणि आम्हाला तेच करायचं होतं. आणि फायनली आम्ही ते केलं. एक सॅटिस्फॅक्शन होतं, ते मिळालं.
आणि विद्या नावाची हत्ती होती, एक पिल्लूच होतं, 1 वर्षाचं होतं, 8 की 10 वर्षाचं 10 होतं. वर्षाचं. तिला आम्ही बराच वेळ आंघोळ घालत होतो. खूप छान वाटलं. खूप पेशन्सफुली ती पण थांबत होती. हां, तेवढा ट्रेनच केलेला आहे त्यांना. एवढ्या वेळ थांबायचं, ती लोक घासत बिसत काय काय ब्रश, कपडे घासायच्या ब्रशनी घासत होते. म्हणजे या साईडची एक बाजू जर तिची घासून झाली तर ती परत दुसऱ्या बाजूला झोपते, मग दुसरी बाजू घासायची आणि मग ते लोक उठून जात होते. सही. आणि एका हातीची पूजा पण त्या लोकांनी केली. तिथे हो. छोटस असं गणपती बाप्पा आणि भगवान शिवांचं असं आहे मंदिर टाईप त्यांनी केलंय. तिथे मग घंटा वगैरे ठेवले, मग त्यांनी घंटा सोंडेनी वाजवली. घंटा वाजवली, तिला हळद कुंकू लावलं. खूप छान वाटलं ते. 300 रुपये घेतात तिथे पर पर्सन हत्तीला आंघोळ घालायचे. आणि जर तुम्हाला इच्छा असेल, तुम्ही एक्सायटेड असाल त्या गोष्टीसाठी, तर नक्कीच तुम्ही तो खर्च करा आणि एकदा हत्तीला आंघोळ घाला. म्हणजे असं ॲक्च्युली कसं आहे, आपल्याला इतर वेळेस प्राणी असे एवढ्या जवळून एक्सपिरियन्स करायला नाही मिळत. जंगली प्राणी ते सुद्धा. हां, त्याच्या आणि इकडे हा चान्स आहे कारण की इकडे फ्रेंडली आहे. पण आपण जसं बाकीच्या ठिकाणी बघायला वगैरे कुठे गेलो तर मग थोडं लांबूनच बघावे लागतात आणि ते कितपत फ्रेंडली आहेत इमॅजिन करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर हा चान्स मिळतोय जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही या संधीचा लाभ घ्या. आणि आपण आता इथून काढता पाय घेऊया. हो, खूप ऊन लागतंय, खूप टॅनिंग झालेला आहे. नाही तर आमचा हा कूर्ग ट्रिप मधला शेवटचा काय बोलू शकतो, आज लास्ट स्पॉट होता. हा शेवटचा स्पॉट होता. अजून एक स्पॉट होणार आहे आपला शॉपिंगवाला, बट कितपत तिथे व्हिडिओ वगैरे करता येईल माहीत नाही. सो जे काय होतं कूर्गमधलं ते इथपर्यंतच होतं. आम्ही आता मेडिकेअरच्या मार्केटमध्ये आहे आणि आम्हाला उद्या निघायचं आहे इथून मुंबईला जाण्यासाठी. पण त्याच आधी काही स्पायसेस वगैरे आपल्याला घ्यायचे होते, त्यासाठी आपण पूर्ण मार्केट फिरत होतो. पण बरंच मार्केट फिरल्यानंतर 1-2 शॉप आपल्याला जेन्युइन वाटतं आहे, ज्याच्यामध्ये रेटसुद्धा रिझनेबल आहेत आणि स्पायसेस आणि इतर सगळ्या गोष्टीसुद्धा चांगल्या आहेत. त्यातली जर तुम्हाला कॉफी घ्यायची असेल, कॉफी बीन्स म्हणा किंवा कॉफी पावडर म्हणा, तर या आहे गणेश कॉफी. सिन्स 1965 पासून आहेत. तुम्ही यांच्याकडून कॉफी पावडर म्हणा किंवा कॉफी बीन्स घेऊ शकता. थोडेसे मार्केट रेटपेक्षा त्यांचे प्राइजेस थोडेसे जास्त आहेत, कारण इतक्या वर्षापासून मार्केटमध्ये आहेत आणि फक्त कॉफीचाच बिझनेस आहे त्यांचा त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याच बाजूला शॉप आहे हे वालं, जिथे आपण स्पायसेस घेतोय. येस. आणि रेट वाईज तुला कसं वाटतं इथे? रेट वाईज चांगलं आहे, रिझनेबल आहे बाकीच्यांपेक्षा. मुळात जेव्हा तुम्ही कुर्गला येताय आणि बाहेर रोडच्या बाजूलाच अशी मोठी मोठी शॉप्स दिसतात, मोठे मोठे मसाले भरून ठेवलेले असतात. इट्स टू हाय प्राईस आणि सेम आहे, क्वालिटी सेम आहे. हे सगळं असं सन ड्राईड आहे, ऑइल ड्राईड आहे, असं नाही की कुठलं मशीन ड्राईड नाही आहे. आणि आम्ही महत्त्वाची गोष्ट काय घेतली असेल तर चंदन स्टिक. तर बऱ्याच ठिकाणी चंदन इफेक्टसुद्धा तुम्हाला मिळतात, बट काही चंदनांवरती तुम्हाला स्टॅम्प मिळतो फॉरेस्ट ऑफिसचा आणि त्याचा फ्रेग्रन्सच वेगळा येतो. तर त्यापैकी हे एक चंदन आहे जे आपण घेतोय. येस. ओके. आणि बाकी इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळतात. त्यातल्या आम्ही आता तुम्ही जर बघत असाल तर किती सारे कॉफी घेतलेल्या आहे त्यांच्याकडून. प्रतीक्षाचे कलिग्स आहेत त्यांच्यासाठी, किंवा जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल त्यांच्यासाठी आपण हे कॉफी बीन्स घेतलेले आहेत. आणि बाकी हे सगळे मसाले तर घेतोच आहे आपण इथे. तुम्हाला सुद्धा कुर्गला येऊन नॅचरल असे छान ऑर्गॅनिक स्पायसेस घ्यायचे असतील तर तुम्ही ह्या शॉपमध्ये नक्की येऊ शकता. आणि अंकल पण छान फ्रेंडली आहे, तर छान त्यांनी गाईड केलं कुठलं घेऊ शकता कुठलं नाही, कुठली गोष्ट लोकल इथली आहे. जसं की बऱ्याच ठिकाणी ड्रायफ्रुट्स वगैरे पण ते सुद्धा बाहेरून मागवलं जातं, पण दीज आर लोकल्स, म्हणजे इथल्या फार्ममध्ये उगवलेलं आहे. आणि अंकल म्हणजे जेन्युइन आहेत, ते सांगतात की इथलं लोकल काय आहे आणि बाहेरून काय आलेलं आहे. हां, असं नाही की तुम्हाला थोपवायचंय खायचंय म्हणून, असं काही नाही आहे. इट्स गुड पर्सन. हे यांचं कार्ड आहे, जर तुम्ही कधी आलात तर बऱ्याच शोधल्यानंतर आपल्याला थोडंसं चांगलं शॉप मिळालेलं आहे, जेन्युइन शॉप मिळालेलं आहे. जास्त मोठं नाही, छोटं आहे पण जेन्युइन आहे, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही इकडे फिरत असताना रोडच्या बाजूला बरेच मोठमोठे तुम्हाला शॉप मिळतील, जिथे स्पायसेस वगैरे तुम्हाला असे मोठमोठ्या पिशव्यांमध्ये भरून ठेवलेले दिसतील. बट तिथे मी सांगतो आता आमच्या एवढ्या 4 दिवसाच्या एक्सपिरियन्सवरून की तुम्ही तिथे न जाता तुम्ही अशा छोट्या शॉपमध्ये या रेट काढा. तुम्हाला बघा खूप जास्त फरक जाणवेल कॉस्टिंगमध्ये. आणि तिकडे मी बोलले अरे असेच छोट्या शॉपमध्ये आणि जे काय तुम्हाला हवं ते घेऊन जा. तिकडे थोडंसं ट्रॅपमध्ये फसल्यासारखं होतं, बट अशा ठिकाणी नाही काय होत आपल्याला. त्यामुळे या, बघा, विचार करा, शोधा, स्टडी करा आणि मग घ्या.